पत्रकार संघटनेने राबवलेला समाजाभिमुख उपक्रम. डॉक्टर गिरीश गुणे. 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील सिंधी पंचतन हॉल येथे पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे गरीब व गरजूंना 33 सायकलचे वाटप. पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे पनवेल परिसरातील गरीब गरजू विद्यार्थी आणि नागरिकांना 33 सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी रामदास शेवाळे जिल्हाप्रमुख, सईद मुल्ला माजी नगराध्यक्ष शिवसेना प्रीतम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते पनवेल प्रथमेश सोमण, शिवसेना महानगर प्रमुख पनवेल डॉक्टर गिरीश गुणे, मंगेश परुळेकर, ओरियन मॉल मालक हर्षला तांबोळी, उद्योजिका मुख्य वितरक सदाशिव बिराजदार, ॲडव्होकेट मनोहर सचदेव, गोरखनाथ पोळ, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मयूर तांबडे, उपाध्यक्ष समीर वेशवीकर, सचिव दीपक घरत, मिलिंद खारपाटील, दीपक जगे, अशोक गोरडे, रमेश भोळे, दीपक कांबळे, पंकज तांबडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकारांनी राबवलेला हा समाजाभिमुख उपक्रम असल्याचे डॉक्टर गिरीश गुणे यांनी सांगितले. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, त्या अंतर्गत हा स्तुत्य उपक्रम राबवला. याबद्दल त्यांनी पत्रकार संघटनेचे कौतुक केले. पत्रकारांच्या बातमीपेक्षा सायकल वाटप हा वेगळा अँगल असून हा अनेकांना समाधान देणारा कार्यक्रम आहे, असे मत व्यक्त केले. विविध पक्षातून असे उपक्रम केले जातात, मात्र पत्रकार संघातर्फे सायकल वाटप कार्यक्रम घेणे ही कौतुकाची बाब असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. कोणताही कार्यक्रम करताना अडचणी हे येतातच आणि जो काम करतो त्यालाच अडचणी येतात. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली करता 33 सायकल दिली ही सोपी गोष्ट नाही. हे काम खूप मोठे असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. सायकल मिळाली त्याचा सदुपयोग करा आणि चांगले शिक्षण घ्या, असे ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी सांगून त्यांनी पत्रकार संघटनेचे कौतुक केले. पत्रकार जेव्हा सक्रिय भूमिकेत उतरतात तेव्हा असे कार्यक्रम घेतले जातात, असे माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी सांगितले. लहान मुलांना सायकलचे आकर्षण असते आणि या वयात त्यांना सायकल मिळणे हे महत्त्वाचे असते. पत्रकार संघटनेने सायकल वाटप केले. त्या सायकलची चाके त्यांच्या वेगाला गती देत नाहीत, तर त्यांच्या शिक्षणाला गती देत असल्याचे सांगत ते या मुलांच्या भविष्याला देखील गती देणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष समाजसेवक सईद मुल्ला यांनी पत्रकार संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत या सायकलचा उपयोग शिक्षणासाठी करा, असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. उद्योजिका हर्षला तांबोळी यांनी पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे वाटप करण्यात आलेल्या सायकल वाटप कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल. आज जे सायकल वाटप म्हणजे मी राजकारणात बघितलंय की विविध पक्षातून हे सगळे उपक्रम करत असतात, परंतु पत्रकार संघातर्फे असा कार्यक्रम होणं म्हणजे खरोखर कौतुकाची गोष्ट. एकदा जोरदार काळात तुमच्यासाठी देखील कुठलाही कार्यक्रम करताना अडचणी असतातच आणि जो काम करतो त्यालाच अडचणी असतात, जो काम करत नाही त्याला अडचणीत नसतात, कारण तो कामच करत नसतो. त्यामुळे तुम्ही खरोखर हे खूप चांगलं कार्यक्रम हे करताय आणि आजच्या अशा कार्यक्रमासाठी पनवेलमधले सगळे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित आहेत. नागरिक पहिले म्हणेल, कारण गुन्हे सरांना तर आपण नाव एक चांगलंच ठेवलंय, ते सगळ्या लहानांपासून थोरल्यांपर्यंत माहिती आहे. गरिबांचं दैवत म्हणून त्यांना नाव पडलेलं आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाच्या कर्तृत्वावर पडलेलं आहे. त्यामुळे मी गुन्हे सर, मुल्ला साहेब राज्यासाठी फार मोठी गोष्ट त्याला कळेल, त्या सायकलचा जेव्हा वापर करते ह्या लोकांनी आपण मदत केली आणि त्यांच्या स्पर्श व्हायचा आहे. तर अधिकार झालं की लोकांना काय मागे पडले, ज्या लोकांना तुम्ही सायकल उत्तेजित करताय तुम्ही शिक्षण घ्या, तुमचं कार्य आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. पत्रकारिता वेगवेगळ्या असतात. आपण हे नवी मुंबई प्रिंट मीडिया IT पत्रकार संघातर्फे हा कार्यक्रम करत आहोत. सुलभ पत्रकारिता असते, कोणी स्तंभ लिहिणारे पत्रकार असतात, कोणी साहित्य करणारे पत्रकार असतात. आज मी ह्या कार्यक्रमाला या निमित्ताने तुम्हाला समाजभिमुख पत्रकारिता म्हणजे थोडा अवघड शब्द आहे, त्याचा अर्थ असा होतो की समाजाचं देणं लागतं ह्या हिशोबाने ह्या विचार करून केलेली पत्रकारिता म्हणून असा कार्यक्रम
हे म्हणजे तुमचं शाळेत जाणं सोपं होणार आहे, शाळेला जाणं सोपं होणार आहे. तर तुम्ही तुमचं शिक्षण करणार आहात आणि ते शिक्षण करून तुम्ही मोठे होणार.